सासूबाईंनी पैशाची मागणी केली आहे. यू मीन डावरी? हुंडा? पण हुंडा घेणाऱ्या मुलाशी मी लग्न नाही करणार म्हणून. मोनिका, अगं काय होतंय? माझ्या भावाला बिझनेससाठी लोन हवंय. आपण त्यांचं अकाउंट ओपन करून घेऊ आणि जो कुठला व्यवसाय ते करू इच्छितात त्या संदर्भातला प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायला सांगा त्यांना. आपण डॉक्टरांकडे दाखवून येऊया. ओके? अगं मला ऍसिडिटी झाले. मोनिका घरात एकटीच राहत होती. मित्रांचं येणं जाणं वगैरे. अहो, तुम्ही कायद्याचे रक्षक आणि स्वतःच कायदा मोडायला निघाला आणि या दुष्कृत्यात मी तुम्हाला सामील होईन अशी अपेक्षा तरी कशी ठेवता तुम्ही? कुणाल मम्मी पप्पांना भेटायचं का टाळतोय? तो मुंबईतच नाहीये. तुझ्या मानेवर हा डाग कसला? डाग? एखादी मुलगी दादाला पसंत पडली आणि त्यांनी लग्न करायचं ठरवलं तर कुठून आणणार तुम्ही एवढे पैसे? तुमचे वडील गेले त्यावेळेस तुम्हाला लहानाचं मोठं केलं आणि मोहनच्या आईची परिस्थिती तर ह्याहून काय वेगळी आहे ग? अगं गेले 3 वर्ष अभिचं माझ्यावर प्रेम आहे, पण आम्ही हे असं कधीच केलं नाही. मुलाचं आपल्यावर खरं प्रेम आहे की फक्त शारीरिक आकर्षण आहे हे समजून घ्यायचं असेल ना तर त्याला आपल्या शरीरापासून दूर ठेवायचं. मंजित, मोनिका ज्योतीच्या घरी आहे. आता कसा भेटणार आहेस तिला? आणि त्या ज्योतीच्या बापाने पाहिलं जरी ना तरी तो फटकावेल. मोठा सांगत होता मी त्या सुधाकर पंडितला सोडणार नाही म्हणून. अरे तू छोड़ ना यार, जले पे नमक मत छिड़क. अरे मंजितला डिवचू नकोस. हे बघ, अरे तू रागाच्या भरात काही करून बसायचा आणि आता तू सभ्यपणे वागायचं ठरवलंय ना त्याने. बस. हो, मोनिकाचा नादही सोडायचा ठरवलाय त्याने. हे बघ, मोनिकावर माझं प्रेम कधीच नव्हतं. पण 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 काय? पण आता चांगल्या मनाने विचार करतोय तेव्हा असं वाटतं की मोनिका बिघडली त्याला मीच जबाबदार आहे. मंजित? हो यार, म्हणजे मोनिकाशी माझी मैत्री होण्यापूर्वी सुद्धा ती ड्रिंक करायची, स्मोक करायची. पण माझ्या संपर्कात आल्यानंतर तिचं प्रमाण खूप वाढलं. मीच माझ्या स्वार्थासाठी तिला हे सगळं करायला प्रोत्साहन दिलं. अरे पण मंजित, तू खरंच सुधारायचं ठरवलं की काय? इम्पॉसिबल गोष्ट आहे. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं, ते कधीच सरळ होणार नाही. हे बघ, मी कुत्रा नाहीये आणि कुत्र्यासारखं जगायचंही नाहीये मला. इज दॅट क्लिअर? अरे मंजित इंग्लिश बोलायला लागलाय. म्हणजे तो आता खरंच सुधारणार आहे. मंजित म्हात्रे, द वन अँड ओनली जेंटलमॅन. ज्योती, काकांनी मम्मी पप्पाला बोलवायला नको होतं. अगं असं कसं म्हणतेस तू? त्यांच्याशी बोलणं झाल्याशिवाय तुझी अडॉप्ट करण्याची प्रोसेस पूर्ण होईल का? तुला काय वाटतं, मम्मा पप्पा ह्या गोष्टीला ॲग्री होतील? नो, नेवर, मुळीच नाही.
नमस्कार, मी शरद नार्वेकर. हो ओळखले मी. या ना या. आई बाबा शरद काका आलेत. या. अरे ये 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 शरद ये. या वहिनी या. मोनिका कुठे? ज्योती मला नाही जायचंय ग. अगं हो पण खरंच मला नाही जायचंय. अगं मोनिका तुझे आई बाबा भेटायला आले, चल बरं त्यांना भेटून घे. मोनिका मोनिका चल. मला नाही जायचंय. मोनिका अशी काय करतेस आता? हे बघ तू त्यांना भेटून तर घे. म्हणजे मला नाही जायचंय. हो बाळा पण मी नाही जाणार. अगं पाठवत मोनिका मोनिका नाही तुला कोणी पाठवत नाही, पण तू त्यांना भेटून तर घे. ते काय म्हणतात तर ऐक. हा अगं आम्ही आहोत ना. तू काळजी करू नको बाळा. तुम्ही बसा ना. नाही नको. मोनिका कुठे आहे? आवाज खाली, आवाज खाली. शरद शरद जरा ताबा ठेव स्वतःवर. अरे कसा ताबा ठेवणार आहे? कशी बोलते ती बघितलं ना तू? हो 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 हरकत नाही. शरद वहिनी मला असं वाटतं की तुम्ही दोघांनीही जरा समजुतीनं घ्यायची गरज आहे. हा मी तुम्हाला विनंती करतो. वहिनी बसा ना. मोनिका कुठे सांगा ना. मोनिका आत आहे ना. थांबा तिला तर मी बघतेच काय करते ती. प्रदीप प्रदीप अरे प्रदीप. अरे शरद शरद अरे काय निदान आज तरी ड्रिंक करायचं नव्हतंस? ओके नो प्रॉब्लेम. बरं ये, बस 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 शांत बस. मी नाही जाणार. मी नाही जाणार. हो तू शांत हो, काळजी करू नकोस ग बाळा. अगं आम्ही आहोत ना. मोनिका चला. तू का आलीस इथे? मोनिका चल बाहेर चल सांगते तुला. मी येणार नाहीये. तुला काय करायचं ते कर. मोनिका अहो असं काय करताय तुम्ही? तुम्ही जरा समजुतीने घ्या ना. म्हणजे असा गोंधळ घालून काही होणार नाही हो. मोनिका नाहीतर असं करता का, तुम्ही बाहेर थांबा, मी मोनिकाला घेऊन येते. डिस्कस्टिंग. मोनिका मी नाही जाणार. तू काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना. आई आम्ही आहोत. चल 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 त्यांना भेटून घे. काय म्हणतात ऐकूया ना आपण. हा चल चल बाळा चल ये ये. जीभ सुटली पोरीची. काय झालं वहिनी? म्हणते मी येत नाही, तुम्ही वाटेल ते करा. अरे पण तुला आज जायला सांगितलं कोणी होतं? हो आवर स्वतःला. हे 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 माझे शकुले. अरे कुठे गेला होतास बाबा? तुझा पप्पा किती वाट बघतोय तुझी लेकरा माझ्या. अरे असं जाऊ रे. ए बेटा असं जायचं का पप्पांना सोडून? आ दूर व्हा. किती घाणेरडा वास येते तोंडाला. पाहिलं किती प्रेम आहे पोरीचं बापावर ते. आणि तुम्ही म्हणत होता माझ्यामुळे बिघडली मोनिका. अहो या माणसाने माझ्याकडे ठेवलं नाही ना म्हणून बिघडली. सर माझ्या बरोबर राहिली असती नाही तर किती प्रेमाने सांभाळलं असतं मी मोनिकाला. तू गप ग. मोठं तोंडवर करून बोलतीयस. मोनिका मोनिका आई वडिलांशी असं वागतात? माफी माग त्यांची. माफी? हो. मी नाही मागणार. हे बघ मोनिका, तुला आमच्या सोबत या घरात राहायचं असेल
तर या घरातल्या संस्कारांचं पालन तुला करावंच लागेल. कमान, माफी माग. सॉरी. वहिनी, शरद, मी हात जोडून विनंती करतो तुम्हाला, शांतपणे बसून चर्चा करूया. या. तुम्ही बसा, मी चहा पाण्याचं बघते. चल ज्योती. ज्योती तू थांब, मी बघ. या या वहिनी. शरद, बैस बैस, शांतपणे बस. हा. प्रिया, अगं काय दान करून घेतलंस स्वतःचं? जीन्स, त्याच्यावर टी शर्ट आणि ओढणी. अगं काही नाही, जरा गळ्यावर रॅश आला होता इतकंच. वाईट दिसतं ना ते. बघू. नको ना, म्हणजे राहू दे. अगं असू दे. कसं औषध नको लावायला, आपण आपला रॅश रॅश म्हणायचं आणि भलतंच काही असायचं. बघू. ही रॅश आहे? हो अगं रॅशच आहे. तुला सांगितलं ना, दुसरं काय असणार आहे ते. कुणाल आला मुंबईत? नाही अगं, तो आउट ऑफ मुंबई आहे. आला की तुम्हाला भेटायला येईलच ना तो. फोन बघू. हां, फोन दे. फोन करते ना, बघू. अगं सांगितलं ना मुंबईत नाही आहे तो म्हणून. मम्मा के मध्ये नंबर फीड नाहीये. कुठे फीड केलायस नंबर? एस मध्ये केलाय. एस मध्ये? कुठल्या नावाने? सोनू. सोनू म्हणून केलाय. त्यानेच नंबर सेव्ह केला ना. बघ, सांगत होते ना लागणार नाही म्हणून. अगं तो आउट ऑफ मुंबई आहे. लागलाय. रिंग जाते. कमाल आहे. प्रिया स्वीटहार्टचा फोन असून उचलत नाही म्हणजे काय? हा बरं जाऊ दे. नाही, राहू दे माझ्याजवळ. थोड्या वेळाने ट्राय करेन परत. तर हे असं आहे वहिनी, म्हणजे तुमचं मोनिकावर प्रेम आहे हे मान्यच आहे मला. अरे मान्य काय करतोय? शरद प्लीज मला बोलू दे. वहिनी, पण हे जरी मान्य केलं तरी मोनिकाचीच तुमच्या सोबत राहायची इच्छा नाही म्हटल्यावर म्हणजे तिच्या हिताचा विचार करता किंवा तिच्या सुधारणा व्हावी अशी तुमची इच्छा असेल तर तिला इथेच राहू द्या. असं कसं? अहो तिचा आणि तुमचा संबंध काय? वहिनी, नातं रक्ताचं नसलं ना
तरी संबंध जोडता येतात. करेक्ट, अगदी करेक्ट आहे, करेक्ट आहे. हा माणूस मोनिकाचा बाप म्हणून त्याच्या लायकीचाच नाहीये. आधीच त्याला मोनिकाची जबाबदारी नकोच होती आणि त्यात आता तुम्ही जबाबदारी घेताय म्हटल्यावर यांना रान मोकळच आहे. आणि तू हा, अरे तू तर तुझ्या लफड्याशी तिचं लग्न लावून द्यायला निघाली होती. हो काय बोलताय तुम्ही? कुणाचं लफडं? कसलं लफडं? कुणाल बद्दल बोलतोय मी. तू त्याच्यासोबत मजा मारते ते मारते, उलट माझ्या मुलीचं लग्न त्याच्याशी लावून द्यायला निघाली होतीस तू. शरद एक मिनिट. म्हणजे वहिनींचं आणि कुणालचं काय नातं आहे या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण इथे जमलेलो नाही. कारण या घरात आणखी 3 तरुण मुलं आहेत. त्यांच्या कानावर ही अशी चर्चा पडावी असं मला वाटत नाही. तेव्हा प्लीज. मोनिका, मी तुला शेवटचं विचारते, तू घरी येणार आहेस की नाही? नाही नाही नाही. ठीक आहे. तू सुखी राहणार नाहीसच, पण या घरातील कुणालाही सुखी राहू देणार नाही मी. शरद, अरे काळजी करू नको, अजिबात काळजी करू नको. एक तर ही बाई अवदस आहे. अरे ही काय शाप देणार आहे? हिचा शाप काय लागणार आहे कुणाला? हा शरद, पण तू सुद्धा स्वतःला निर्दोष मानता कामा नाहीस. या परिस्थितीला तू सुद्धा वहिनी इतका जबाबदार आहेस, लक्षात ठेव. मी पण जबाबदार आहे रे. अरे ओ पप्पा उठा, हे काय करताय? अरे शरद उठ बघू. मी तुझ्या आयुष्याची वाट लावली आहे बाळा. अरे अरे नाही, मी तिची माफी मागत नाही, मी रिक्वेस्ट करतोय. माझ्या लेकराचे पाय धरून मी तिला रिक्वेस्ट करतोय की या तुझ्या या अपराधी बापाला कधीच माफ करू नकोस. म्हणजे मला नरकात सुद्धा जागा मिळू नये अशी प्रार्थना करायची तू देवाकडे. मोनिका शरद नार्वेकर ही ओळख पुसून टाकता आली तर बघ. आणि मोनिका सुधाकर पंडित ही नवीन ओळख करून दे. वैदी रिक्वेस्ट आहे, माझी विनंती आहे तुम्हाला.
मग कोण करणार? तुझा बाप गेला ढगात. जा पाणी भरून घे. लक्षात ठेव, तुझे पाणी भरलं नाही ना ते एक सुद्धा पेपर तुला पुसायला शिल्लक ठेवणार नाही. जो जन्माला आला आहे तो एक ना एक दिवस जाणारच आहे. मग देव बाप्पा त्यांना जन्माला तरी का घालतो? कुठून आणणार हो एवढे पैसे? लग्नाची तारीख उलटून गेली आहे. ते लोक थांबायला तयार नाही आहेत. कंपनीच्या नियमानुसार तुला किती लोन मिळू शकतं हे मला बघावं लागेल. किडनीसारखा महत्वाचा आणि नाजूक भाग कोणी असं उगाच डोनेट करणार नाही. बालवयाची पहाट तिला आनंदाचे